आता तू बोल. हॅलो एव्हरीवन, तुझा ब्लॉग आहे ना. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. सो मी जस्ट ड्युटीवरून आली आहे आणि मम्मीला मी तेच सांगत होती की आज माहिती आहे मी कुठे गेलेली ड्युटीला. कुठे? मॅरेथॉनला. हां, टाटा मॅरेथॉनला. तर आज टाटा मॅरेथॉन होती, तर त्याच्या बंदोबस्तला गेलेली. तर जेव्हा मी पोलीस भरती करत, मग मी येते बघा, जेव्हा मी पोलीस भरती करत होती ना, तेव्हा झाले आता 4-5 वर्ष झाले, तेव्हा मी ही मॅरेथॉन केलेली आणि या मॅरेथॉनला मला मेडल मिळालेलं. दाखव मम्मी एक मिनटं. हे बघा. सो यु नो, जेव्हा इतक्या वर्षानंतर ती मॅरेथॉन परत बघितली आणि बंदोबस्तला त्याच्या गेलेली, तर खूप खूप आठवणी होत्या, जाग्या झाल्या. आणि यु नो, त्यावेळेस मी ज्या लोकांसोबत प्रॅक्टिस करत होती ती लोकं पण त्या मॅरेथॉनमध्ये होती, तर त्या लोकांना भेटून पण खूप छान मला वाटलं. सो हा इन्सिडेंट एक शेअर करायचा होता. तुला काय तुझ्या ब्लॉगमध्ये बोलायचं नाही? मला एवढं बोलायचं आहे की माझी पूजा पोलीस भरतीमध्ये फर्स्टमध्ये पोलीस बनली. अरे मम्मी, त्याचं काय एवढं? खरं सांगू, मी शिकली नाही, पण मला एवढा अभिमान वाटतं की माझ्या 3 मुली आहेत आणि तिन्ही मुली छान शिकल्या. एक डॉक्टर झाली, एक पोलीस झाली, एक डिझायनर झाली. हे मला खूप त्यांचं कौतुक वाटतं, कारण मी न शिकल्याने मी त्यांना कुठे कामाला लावली नाही आणि कोणाच्या घरी मी काम करते, पण माझ्या मुली गेल्या नाही. आणि मी मनामध्येच ठेवलेलं की माझ्या मुलींना मी खूप शिकवण आणि खूप शिकवली. आणि पूजा आता माझी पोलीस जॉब सोडेल. आणखीन मोठी मुलगी माझी डॉक्टर बनून आता मास्टर्स करते आणि दुसरी मुलगी माझी 3 नंबर मुलगी माझी निफ्ट कॉलेजमध्ये डिझायनर शिकते, 3रा वर्ष आहे. तुम्ही कमेंट करून सांगा, न शिकलेली आई पण मुलांना खूप शिकवते. आणि माझ्या आतमधून असं होतं, मी सुरुवातच शिक्षणाला केली, आत्ता नाही केली. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, गरिबी होती, तरी पण माझ्या लेकींना मी खूप शिकवले. आणि आतून मला एवढंच चांगलं वाटतं की खरोखर तुम्ही कमेंट करता, मी तुम्हाला रिप्लाय नाही करू शकते, पण माझ्या मुली इंग्लिश पण बोलतात. हे मला ऐकून खूप अभिमान वाटतं. तुम्ही पण तुमच्या मुली शिकवा, काय कमी वाटत नाही. शिकतात मुली, खूप छान असतात मुली. आणि प्रेम करा. खूप अभिमान मला वाटतं. मी गावाला शेण जमवायची आणि आज माझ्या लेकी ह्या वर्दीमध्ये माझ्या जवळ आहेत. खूप छान वाटतं. मला एक बोलायचं आहे, मुलींना खूप शिकवा, त्रास देऊ नका मुलींना, कधीच नका मुलींना त्रास देऊ. मी खूप शिकवली, खूप म्हणजे खूप शिकवली आणि छान त्यांच्याकडे राहिली पण मी. तेव्हा तुम्ही पण तुमच्या मुलींकडे खूप प्रेम करा त्यांना आणि खूप शिकवा, खरोखर ते छान बनतील. येस. तुला काय वाटतं पूजा माझ्याबद्दल सांग. आय एम सो प्राऊड ऑफ माय मॉम. यु नो, माझी मम्मी इतकी शिकली नाही आहे, म्हणजे 10वी पण झाली नाही लिटरली, तरी तिने आम्हा लोकांना इतकं शिकवलं. म्हणजे माझ्या मोठ्या ताईला डॉक्टर, आणि माझी लहान बहीण आहे ती निफ्ट कॉलेजमध्ये चांगल्या शिकते. माझा भाऊ तो कमर्शियल पायलटसाठी तयारी करतोय. सो इतकं म्हणजे काही शिक्षण नसून पण माझी आई घरकाम करते आणि घरकाम करून ती बघायची, त्या लोकांना बघायची की यांची मुलं किती शिकतायत. सो तिने ट्राय केलं की आम्हाला ते सेम शिक्षण दिलं. सो आय एम सुपर प्राऊड अँड आय एम फीलिंग सो लकी टू हॅव मदर लाईक हर. मला असं वाटतं प्रत्येक आईने त्यांच्या मुलांना, स्पेशली मुलींना शिकवलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगते, मुलींमध्ये खूप हिंमत असते, पण त्यांना आपण शिकवत नाही, त्यांच्यावरती आपण लक्ष देत नाही. मुली आहेत, काय करायचं आहे, काय शिकून करणार, लग्न करणार, हे आपण बोलतो ना. त्याच्यामुळं मुलींना काय करायचं असतो आतून ना, ते आपण कधीच ओळखलं नाही. पण मी माझ्या लेकींना खूप ओळखले, कारण माझ्या आतून असं होतं की मी शिकून कोणतरी बनेन, पण माझ्या घरी अशी परिस्थिती नव्हती आणि तसं घरी हे नव्हतं, शांतता नव्हती, म्हणून मी काही बनली नाही. पण जन्माला माझी मोठी मुलगी आली, त्या दिवस मी लिहूनच ठेवलं, ही डॉक्टर बनेन आणि मी बनवेन. आणि देवाची पण तिला तेवढी साथ मिळली, म्हणून ती डॉक्टर बनली. आणि माझ्या मुली मी एकीलाच नाही, तिघींना खूप शिकवते. त्यांच्या हातात बांगड्या भरायच्या ऐवजी मी पेन पकडवले. ओह, दॅट्स नाईस, दॅट्स ट्रू. म्हणून मी त्यांच्या कधी विचार करत नाही की त्यांनी लग्न करावं. करा लग्न, पण मी त्याच्यापेक्षा मी त्यांना साथ देईन की किती शिकायचे ते शिका. म्हणून बांगड्या भरू नका मुलींना, पेन पहिला पकडा, मग बांगड्या भरा. दॅट्स नाईस थॉट. लिटरली यू शुड थिंक ऑन इट. तर मला माझ्या मुलींबद्दल एवढं वाटतं आणि कोणाच्या पण मुलींबद्दल मला
खूप अभिमान वाटतं. आणि माझ्या लेकी खूप चांगल्या, मुली चांगल्याच असतात, माझ्या मुली आहेत म्हणून मी खूप चांगल्याच बोलेन, पण मी त्यांना शिकवली आणि त्या शिकल्या. इमानदारी, कधी त्रास नाही दिला, खोटं नाही बोलल्या, शिकल्या. भले मी प्रयत्न केले पण त्यांनी पण एवढे प्रयत्न केलं माझ्या लेकीने की मला मागे वळायचा टाईमच नाही आणलं. हे मला खूप आनंद वाटतं आहे. माझ्या लेकीनं मी कधीच क्वेश्चन विचारत नाही, तू कुठे आहेस, तू कुठून आलीस, तू कोणासंगती बोलतेस, तू कुठे होतीस, कधीच नाही विचारलं. त्यांना असं प्रश्नच नाही पडत मी मम्मीला काय सांगू घरी जाऊ. एवढ्या माझ्या लेकी इमानदार आहेत. आय लव्ह यू माय गर्ल्स. सो क्यूट. शी ट्रायड अ लॉट. आणि ती अजून पण खूप ट्राय करते की ती मला सतत सांगत असते, पूजा तू कॉन्स्टेबल डिझर्व नाही करत, यू डिझर्व बेटर दॅन दिस. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट टू अचीव समथिंग मोर दॅन कॉन्स्टेबल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा खूप मोठा झाला व्हिडिओ. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर गिविंग सच अमाऊंट ऑफ लव्ह. आणि इतक्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे रँडम मम्मी कमी व्हिडिओ टाकते पण त्या व्हिडिओजला पण तुम्ही खूप खूप चांगला रिस्पॉन्स देताय. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आम्ही असेच व्हिडिओ बनवत राहू, तुम्ही असंच प्रेम देत राहा. ओके, बाय.